हॅलो. तर बघा ह्या आहेत तुरीच्या शेंगा. बघा ह्या शेंगा तुरीच्या आणल्या आहेत. 1 किलो घेऊन विकत दाण्याची भाजी बनवली. आणि आता ह्या उरलेल्या आहेत, उकडायच्या आहे. त्यांना नमक टाकायचं बढिया आणि उकडायचं. बरं मस्त लागतात खायला, एक नंबर. आणि ह्या विकत घेऊन आणलेल्या शेंगा शेतातल्या नाही आहेत. बरं आमच्याकडे शेत नाही आहे, आम्ही इकडे शहराकडे राहतो ना, तर विकत घेऊनच आणावं लागते. ते कसं आहे, दुसऱ्याच्या शेतावर जाऊन फुकटच्या आणून खाण्यापेक्षा 4 पैशांनी विकत घेऊन खाल्लेल्या बऱ्या. कारण कसं, एकदा लोक देतील ना 10-100 वेळा गिनवतील. त्याच्यापेक्षा 4 पैसे खर्च करून विकत घेऊन आणलेल्या बऱ्या राहतात. म्हणून ह्या शेंगा मी आणल्या तुरीच्या 1 किलो घेऊन, दाण्याची भाजी बनवली. आणि आता ह्या मी ठेवते उकडायला. बघा आपल्या घरची चटणी भाकर बरी, पण दुसऱ्यांच्या घरची तूप रोटी बरी नाही. बरं आपल्या घरचं जसं आहे तसं खायचं. दुसऱ्यांच्या घरचं एकदा देतील, 100 वेळा आपल्याला ते बोलून दाखवतील. म्हणून म्हणतात आपल्या घरची चटणी भाकर मीठ भाकरी बरी, पण दुसऱ्यांच्या घरची तूप रोटी बरी नाही. तर ते हे आणल्या विकत घेऊन. आता बघा अशा ठेवल्या शेंगा. आणि आता ह्या ठेवते मी उकडायला. त्याच्यात बढिया पाणी टाकायचं. आणि असं हे 1 चम्मच नमक टाकायचं. जास्त थोडंसं टाकायचं, कारण कसं शेंगांना जास्त नमक लागतं. बरं उकडल्यानंतर चांगल्या लागतात. मग आता मी जस्टच शेंगा उकडायला घेतल्या. सगळं साफसफाई वगैरे व्हायची आहे, करते थोड्या वेळाने. आणि शेंगा आधी उकडायला ठेवते, म्हणजे दिवसभर आम्हाला खायला होतात. आम्ही दोघं मायलेक असतो घरी, तर दिवसभर आमचं चालू असते काही नाही काही उचापती. या तुम्ही पण शेंगा उकडल्यानंतर खायला. तर अशा असतात शेंगा तुरीच्या. बघा याला म्हणतात तुरीच्या शेंगा. गावाकडे आम्ही राहत नाही, शेतातल्या आणून खात नाही, इथूनच विकत घेतो आणि खातो. बरं का.